वेलकम फ्रेंड्स, सरफेस टेन्शनच्या DPP1 जे सोल्युशन आज आपण बघणार आहोत. यामधील फर्स्ट जो प्रॉब्लेम होता, जो डाऊटला विचारला गेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी, तो प्रॉब्लेम नंबर आहे 2. सो प्रॉब्लेम नंबर 2चं सध्या आपण सोल्युशन बघूया. प्रॉब्लेम आहे अ थिन metal disc of radius r floats on a water surface and bends the surface downwards along the perimeter, making an angle theta with the vertical edge of disc. If the disc displays a weight of water and the surface tension of water is T आणि विचारलं काय then the weight of metal disc is. आता तुम्हाला विचारलं आहे weight of metal disc किती असेल. तर सगळ्यात सुरुवातीला हा प्रॉब्लेम काय ते एकदा व्यवस्थित समजून घेऊया. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी असं सांगितलंय की फॉर एक्झाम्पल हा एक कंटेनर असेल. हिअर इज अ वन कंटेनर आणि ऑब्वियसली या कंटेनर मध्ये काय असणार आहे, वॉटर असणार आहे, बरोबर. सो हिअर इज द वॉटर इन दॅट कंटेनर. पुढे त्यांनी काय सांगितलं की याच्यामध्ये एक मेटल डिस्क आहे आणि त्या मेटल डिस्कचं तुम्हाला वेट ऑफ मेटल डिस्क त्यांनी विचारलंय. त्यानंतर सरफेस टेन्शन वॉटरने ॲक्ट करणार आहे आणि जो अँगल आहे त्या पेरिमीटरचा तो अँगल व्हर्टिकल ॲक्सिस सोबत आहे. सो हिअर इज अ मेटल डिस्क. ही एक अशी मेटल डिस्क असेल, बरोबर. या सरफेस वरती ठेवलेली असणार. हा एक असा वॉटर कंटेनर असेल. मी याला रब करतो, ठीक आहे. तर पुढे त्यांनी काय सांगितलं की हा जर वॉटरचा सरफेस असेल, हा वॉटरचा सरफेस आहे आणि याच्या पेरिमीटरने बघा सरफेस टेन्शन सरफेस डाउनवर्ड्स अलॉंग द पेरिमीटर मेकिंग अन अँगल थीटा विथ द व्हर्टिकल एज ऑफ डिस्क. सो ही असेल ऑब्वियसली त्याची व्हर्टिकल एज ऑफ डिस्क आणि याच्या सोबत जो अँगल तयार केला आहे सरफेस टेन्शनने तो अँगल असणार आहे थीटा. इथेही त्याच पद्धतीने हा टेन्शन टी आणि हा अँगल असेल थीटा. आता हे सरफेस टेन्शन जर रिझॉल्व केलं तर हा असेल टी साइन थीटा आणि हा असणार आहे टी कॉस थीटा. त्यानंतर इथेही त्याच पद्धतीने असेल, हा असेल टी साइन थीटा आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट असणार आहे टी कॉस थीटा. आता आपल्याला व्हर्टिकल किती फोर्स ॲक्ट झाला, वॉटरच्या मॉलिक्युल्सने किती व्हर्टिकली फोर्स ॲक्ट केला आहे ते समजलं. त्याला म्हणतो आपण अप थ्रस्ट फोर्स. मग इथं आपल्याला लगेच समजेल बघा, अप थ्रस्ट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ वॉटर किती आलाय तो बघा, टी साइन थिटा दोन्ही साईड इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन कॅन्सल झाले. म्हणजे हा असेल टी कॉस थिटा 2 टाइम्स टी कॉस थिटा येऊन जातो. भेटला. आता तुम्हाला विचारलंय वेट ऑफ मेटल डिस्क किती असेल. तर वेट ऑफ मेटल डिस्क किती असणार आहे, वेट ऑफ मेटल डिस्क हे टोटल वेट, मेटल डिस्कचं टोटल वेट. मग हे वेट किती असेल, तर हे वेट फाइंड करण्यासाठी आपल्याला एक बघावं लागेल की ज्यावेळेस ही मेटल डिस्क या सरफेसवरती ठेवली त्यावेळेस तिने किती वॉटर डिस्प्लेस केलं प्लस त्यावरती किती फोर्स ॲक्ट झाला. म्हणजेच वेट ऑफ मेटल डिस्क येऊन जाणार आहे वॉटर डिस्प्लेस बाय वेट बाय मेटल डिस्क म्हणतो मी, बाय मेटल डिस्क प्लस अप थ्रस्ट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग आता किती वेट डिस्प्लेस केले ते तुम्हाला दिसले बघा. वेट द डिस्क डिस्प्लेस अ वेट ऑफ वॉटर इज डब्ल्यू, बरोबर आहे. म्हणजेच आपला जो फॉर्म्युला आला आहे आता, या फॉर्म्युल्यामध्ये वेट ऑफ मेटल डिस्क इज इक्वल टू असेल वेट डिस्प्लेस बाय वॉटर. ओके. सो वॉटर डिस्प्लेस एवढं डिस्प्लेस झालं या मेटल डिस्कने, ते किती डिस्प्लेस केलं डब्ल्यू एवढं. आणि त्यानंतर अप थ्रस्ट फोर्स किती ॲक्ट केला आहे हा आता आपण फाइंड केला, तो किती आला 2 कॉस थिटा. मग असा जो ऑप्शन असेल ते तुमच्यावाला असणार आहे आन्सर. चेक करा 2 कॉस थिटा. ऑब्वियसली या ठिकाणी आपण याच्यावरील लेंथही घेत असतो, फोर्स फाइंड करतोय.
सो फोर्स इज इक्वल टू असणार आहे सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय लेंथ, आणि लेंथ आहे याच्यावरची 2πr एवढी. त्यामुळे इथं जो असेल हा फोर्सच्या टर्म्समध्ये टाकायचा आहे, त्यामुळे इथं असणार आहे 2πr त्याच्यावरची लेंथ असेल, इथं लेंथ टाकायची राहून गेली. मग आता याचा आन्सर कसं आहे W प्लस 2πr t cos θ. ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीचा हा एकदम सिंपल असा प्रॉब्लेम होता. बरोबर आहे, समजला असेल आय थिंक सर्वांना. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4 घेतोय आता मी. जर तुम्हाला प्रॉब्लेम झूम करून दाखवतो, त्यानंतर आपण याचं सोल्युशन बघू. सो प्रॉब्लेम नंबर 4 हा डाऊटला आहे. There is a horizontal film of solution. On it a thread is placed in the form of a loop. The film is pierced inside the loop and the thread becomes a circular loop of radius r. If the surface tension of the loop be capital T, then what will be the tension in the thread? तुम्हाला विचारलंय की एक सरफेस फिल्म आहे, हॉरिझॉन्टल सोल्युशनची सरफेस फिल्म आहे, त्यावर एक थ्रेड प्लेस केल्यानंतर तो एक सर्क्युलर लूप फॉर्म करतो, ज्या सर्क्युलर लूपची रेडियस आहे कॅपिटल आर. आणि आता तुम्हाला विचारलं आहे व्हॉट विल बी द टेन्शन, ते जे तो जो लूप असेल, थ्रेड असेल, ज्याने जो सर्क्युलर लूप फॉर्म केला असेल त्यावरती सरफेस टेन्शन किती असेल. चला मग आता हा प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करायला घेऊया आता. सो कसा सोडवणार ते पण समजून घेऊ. काय झालं आहे की एक त्यांनी सांगितल्यानुसार हॉरिझॉन्टल त्यांनी सांगितलं आहे हॉरिझॉन्टल सोप सोल्युशनची एक फिल्म आहे. सो इथं घेऊया एक हॉरिझॉन्टल सोप सोल्युशनची फिल्म. सो हिअर इज द सोप सोल्युशन. आणि त्यामध्ये त्यांनी एक थ्रेड टाकला होता आणि त्या थ्रेडने एक सर्क्युलर सेक्शन फॉर्म केला. आणि त्या आता जनरल ज्यावेळेस आपण सरफेस फिल्म घेत असतो, त्यावेळेस सरफेस फिल्म घेत असताना त्याचे दोन्ही सरफेस, म्हणजे जो फ्रंटला दिसतोय तो एक आणि जो पेपरच्या बॅक साईडला आहे तो एक, असे दोन्ही सरफेसेस आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये विचारात घ्यावे लागतात. त्यावेळेस जो सरफेस फोर्स तुम्हाला विचारला जातो, सरफेस टेन्शन विचारलं जातं, टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे जनरल तो जो फोर्स असेल, जनरल घेतो ना सरफेस टेन्शन, टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ, आणि ती जी लेंथ असते ती लेंथ आपण 2L घेत असतो. हे का घेतो हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, कारण की याचे दोन सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये. आता पुढे काय केलं, यामध्ये असा एक थ्रेड घेतला असेल आणि त्या थ्रेडने आता एक सर्क्युलर पोर्शन फॉर्म केला आहे. सो हा एक असा थ्रेड प्लेस केला असेल. ठीक आहे, ओके, अशा पद्धतीचं. मग आता जर घेतलं तर यावरती फोर्स कुठल्या डायरेक्शनला ॲक्ट होतो ते समजून घेऊ. मग याचा सर्क्युलर सेक्शनच का फॉर्म झाला, कारण की याने मिनिमम एरिया ॲक्वायर केला. मिनिमम एरिया ॲक्वायर केला म्हणजे यावरती फोर्स अप्लाय झाला आहे, हा असा इनवर्ड डायरेक्शनला फोर्स ॲक्ट झाला. वॉटर मॉलिक्युल्सनी थ्रेडवरती अप्लाय केलेला फोर्स इनवर्ड डायरेक्शन. आणि इथं जर अपवर्ड डायरेक्शनला बघितलं तर हा फोर्स असेल थ्रेडने ॲक्ट केलेला. तुम्हाला विचारलं काय, टेन्शन इन द थ्रेड किती असेल. मग आता टेन्शन इन द थ्रेड कसं फाईंड करणार, आता तेच आपल्याला बघायचं आहे. इथं मी घेतोय, जे तुम्हाला इथं क्लिअर दिसेल. त्यानंतर या सर्क्युलर सेक्शनची रेडियसही त्यांनी सांगितलेली आहे, ती रेडियस आहे कॅपिटल आर एवढी. ठीक आहे, आता मी फक्त एवढा की बाकीचं सोडून देतो, फक्त एवढा पोर्शन घेतो, याची मला सध्या गरज आहे. तो केवढी लेंथ घेतली मी, एवढी सर्क्युलर अशी घेतलेली लेंथ. ठीक आहे, एवढा सेक्शन घेतो. त्यानंतर याची जी रेडियस असेल ऑब्वियसली ती रेडियस असणार आहे आर एवढी. सो ही एवढी सर्क्युलर आर्क आता आपण एवढी विचारात घेऊया. जर मी एवढ्या सर्क्युलर आर्कवरती किती फोर्स ॲक्ट झाला हे जर फाईंड केलं तर मला पूर्ण रिंगवरती किती फोर्स ॲक्ट झाला हे भेटेल.
त्यानंतर मी याच्यावरील लेंथ घेतो, म्हणजे ही हा सेंटर असून इथून याच्यावरील काय असेल, ही रेडियस असेल. हा अँगल असणार आहे, ऑब्विसली अँगल किती असेल, थीटा. मग ही जी लेंथ असेल, ही लेंथ त्याला म्हणतो मी डेल्टा एल. हा डेल्टा एल किती येऊन जाणार आहे, सगळ्यांना माहिती थीटा इज इक्वल टू किती असतो, आर्क अपॉन रेडियस. म्हणजेच आर्क किती आहे, डेल्टा एल एवढी, तो येऊन जातो आर मल्टिप्लाय बाय थीटा एवढा. बरोबर आहे, ओके. त्यानंतर यावरती अप्लाय होणार फोर्स, ऑब्विसली फोर्स असणार आहे अपवर्ड डायरेक्शनला. ठीक आहे. त्यानंतर हे फोर्सेस आता मी फाईन करून घेतो. याच्या एजला असणारे फोर्सेस बघा अशा पद्धतीचे असतील. पहिला फोर्स ऍक्ट झाला असेल या डायरेक्शनला आणि दुसरा फोर्स ऍक्ट झाला असणार आहे या डायरेक्शन. आता हे दोन्ही फोर्सेस मला काय करायचे, रिझॉल्व करायचे. कसे रिझॉल्व करणार मग माहिती सर्वांना. हे दोन्ही फोर्सेस जर मी रिझॉल्व केले तर मला काय भेटतं ते बघूया. So here is a F, here is a F. Now with horizontal, here is having angle, horizontal film सोबतचा अँगल असणार आहे. तो अँगल असेल, आता तो अँगल हा कम्प्लीट अँगल थीटा आहे. दोन फोर्सेस ऍक्ट झाले त्यामुळे इथं असेल थीटा अपॉन 2 आणि इथंही असणार आहे हॉरिझॉन्टल फिल्म सोबत तयार केलेला त्याने अँगल, तोही असणार आहे थीटा अपॉन 2. आता हा फोर्स असेल F इज इक्वल टू थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट सगळ्यांना माहिती, तो असतो कॉस थीटा, जिथे येऊन जाणार F कॉस थीटा अपॉन 2 आणि याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल F साइन थीटा अपॉन 2. हा झाला याच्यावाला. सिमिलरली याच्यासाठी असेल F कॉस थीटा अपॉन 2 आणि इकडे याचा डाऊनवर्ड कॉम्पोनंट असणार आहे F साइन थीटा अपॉन 2. आता F कॉस थीटा अपॉन 2 F कॉस थीटा अपॉन 2 कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे नेट फोर्स जो ॲक्ट झाला आहे तो किती आला आहे, 2F साइन थीटा अपॉन 2 एवढा फोर्स त्यावरती ॲक्ट झाला आहे. आता हा फोर्स ॲक्ट झाल्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की सरफेस टेन्शन किती असेल. सरफेस टेन्शन म्हणजे ऑब्विसली हा जो फोर्स असेल तो किती असणार आहे. आता सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय होतो, T इज इक्वल टू नेट फोर्स पर युनिट लेंथ. लेंथ किती आहे 2L एवढी, म्हणजेच नेट फोर्स असणार आहे. नेट फोर्स किती होऊन जाणार मग, T मल्टिप्लाय बाय किती असेल 2 डेल्टा L. मग नेट फोर्स किती आला 2F साइन थीटा अपॉन 2 आणि त्यानंतर इथं असणार आहे T मल्टिप्लाय बाय 2 R मल्टिप्लाय बाय किती असेल थीटा, बरोबर. आणि इथं जर आपण साइन, सगळ्यांना माहिती अँगल इज व्हेरी स्मॉल, दे नियरली रिटर्न ॲज साइन थीटा अपॉन 2 इज इक्वल टू थीटा अपॉन 2. हा आपण नोट डाऊन करत असतो. म्हणजे तिथे येऊन जाणार आहे 2F थीटा अपॉन 2 इज इक्वल टू T मल्टिप्लाय बाय 2R थीटा. थीटा अँड थीटा गेट कॅन्सल, 2 अँड 2 गेट कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी F इज इक्वल टू आला आहे 2T मल्टिप्लाय बाय R, बरोबर. आणि असा जो ऑप्शन असेल ते तुमच्यावाला ॲक्च्युअल आन्सर असणार. मग असा ऑप्शन कुठे आहे, सो यू गेट युअर ऑप्शन D इज युअर करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीने हा असा सिंपलचा प्रॉब्लेम होता. ओके. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 5. आता आपण इथं डाऊटला घेतो. होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. इझी प्रॉब्लेम होता. यानंतर प्रॉब्लेम नंबर 5 समजून घेऊया. सो प्रॉब्लेम 5 इज अ लिक्विड is filled into a tube with a semi-elliptical cross section as shown in figure. The ratio of surface tension, force on the curved part and the plane part of the tube in the vertical position will be. So ही डायग्राम तुम्हाला दिली आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला विचारलं आहे की
रेशो ऑफ सरफेस टेन्शन ऑन द कर्व पार्ट अँड द प्लेन पार्ट. जो कर्व पार्ट आहे ना कुठला, हा एवढा कर्व पार्ट, आणि दुसरा काय प्लेन पार्ट ऑफ द ट्यूब व्हर्टिकल पोझिशनला, हा प्लेन पार्ट, याचा रेशो, त्या सरफेस टेन्शनचा रेशो तुम्हाला फाईंड करायला सांगितलं. आता हा प्रॉब्लेम कसा सोडवणार, चला त्यासाठी काय करूया की त्यांनी दिलंय त्या पद्धतीने मी काय केलं, इथं एक इलेप्टिकल शेप असा कन्सिडर केलाय. आता पूर्ण काय करायचं ते सांगतो. पहिल्यांदा मी फाईंड करून घेतो की फोर्स त्या कर्व पार्टवरती किती ॲक्ट होतो. मग इलेप्टिकल शेप कन्सिडर केल्यानंतर माहिती सगळ्यांना, याला दोन ॲक्सिस असतात, एक मेजर ॲक्सिस आणि एक असतो मायनर ॲक्सिस. हा असेल याच्यावाला मेजर ॲक्सिस आणि दुसरा असणार आहे याच्यावाला मायनर ॲक्सिस. त्यांनी या ठिकाणी जो मेजर ॲक्सिस दिला आहे तो मेजर ॲक्सिस सांगितला आहे, सेमी मेजर ॲक्सिस दिला आहे. ऑब्विसली डायग्राममध्ये जर व्यवस्थित बघितलं त्यांनी काय दिलं आहे, सेमी मेजर ॲक्सिस दिला आहे. मग आता हा जो सेमी मेजर ॲक्सिस दिला तो सेमी मेजर ॲक्सिस आहे ए एवढा, आणि इथं सेमी मायनर ॲक्सिस दिला आहे बी एवढा. आता पहिल्यांदा कर्व पार्टसाठीचा पेरिमीटर किती ते फाईंड करून घेऊया. हा एवढा असेल त्याच्याला पेरिमीटर, हा एवढा कर्व पार्टचा पेरिमीटर. पण त्यांनी किती सेक्शन दिला आहे, हाफ सेक्शन दिला. म्हणजे हाफ सेक्शन जर दिला असेल तर एवढा हाफ सेक्शन आपल्याला विचारात घ्यायचा नाही. सो पहिल्यांदा घेतो मी की कर्व पार्टवरती किती फोर्स ॲक्ट झाला, कारण की या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल्स फोर्स ॲक्ट करणार आहे, या पद्धतीचा हा फोर्स असेल. मग सगळ्यात सुरुवातीला आपल्याला फाईंड करावं लागणार फोर्स किती ॲक्ट झाला. फोर्स इज इक्वल टू किती असणार आहे, टी मल्टीप्लाय बाय इथं असेल लेंथ ऑफ पेरिमीटर किंवा लेंथ ऑफ असं म्हणतो मी, लेंथ ऑफ कर्व पार्ट. मग आता ही कर्व पार्टची लेंथ किती असेल, म्हणजेच तिचा पेरिमीटर किती असेल. सो कर्व पार्ट त्याला म्हणतो मी सेमी पेरिमीटर. माहिती सेमी पेरिमीटर पाय मल्टीप्लाय बाय रेडियस. याची रेडियस किती आहे ए एवढी आणि इथली रेडियस किती आहे बी एवढी. ए प्लस बी हा पूर्ण सेक्शन असता, पूर्ण इलेप्टिकल कर्व पार्ट असता, त्याचा पेरिमीटर किती आला असता पाय ऑफ ए प्लस बी एवढा. पण त्यांनी हाफ पार्ट दिला आहे त्यामुळे तो येऊन आहे पाय अपॉन 2 मल्टीप्लाय बाय किती असेल ए प्लस बी एवढा. मग याचा सेमी पेरिमीटरची लेंथ किती असणार आहे पाय अपॉन 2 ए प्लस बी एवढा. म्हणजे जो फोर्स असेल कर्व पार्ट वरती ऍक्ट झालेला तो येऊन जातो टी मल्टीप्लाय बाय पाय ए प्लस बी अपॉन किती असेल 2 असेल. हे झालं इक्वेशन 1. आता जो व्हर्टिकल सेक्शन आहे तर मी घेतो फोर्स ऑन व्हर्टिकल. मग आता फोर्स ऑन व्हर्टिकल पार्ट किती असणार आहे, टेन्शन मल्टीप्लाय बाय लेंथ. आणि याची जी व्हर्टिकल पार्टची टोटल लेंथ आहे म्हणजे लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस ती असणार आहे बी, आणि इथं किती असेल बी, म्हणजे टोटल लेंथ किती झाली 2b एवढी. हे झालं इक्वेशन 2. आणि तुम्हाला विचारलं काय, कर्व पार्ट आणि प्लेन पार्ट या दोघांचा रेशो किती. मग इथं असेल फोर्स ऑन कर्व पार्ट डिवायडेड बाय फोर्स ऑन व्हर्टिकल पार्ट इज इक्वल टू असणार आहे टी मल्टीप्लाय बाय पाय ऑफ ए प्लस बी अपॉन 2, आणि इथं असणार आहे टी मल्टीप्लाय बाय 2b एवढं. बरोबर. आता काय कॅन्सल होऊन जात, इथे मी अजून थोडंसं व्यवस्थित लिहितो वाटलं असतं. सो इथे येऊन जातो टी मल्टीप्लाय बाय 2b मल्टीप्लाय बाय 2, टेन्शन अँड टेन्शन गेट कॅन्सल. सो पाय ऑफ ए प्लस बी अपॉन किती असणार आहे 4b. हा असेल रेशो. मग असा ऑप्शन कुठे आहे, सो यू गेट ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. सोपा होता प्रॉब्लेम. ओके ठीक. यानंतर प्रॉब्लेम नंबर 6 डाऊटला विचारला गेला आहे, त्याचं सोल्युशन घेऊया. प्रॉब्लेम कसा आहे ते समजून घेऊ. अ लिक्विड फिल्म इज फॉर्म ओव्हर अ फ्रेम ABCD ॲज शोन इन फिगर. थोडं वाटलं सर तुम्हाला झूम करून शो करतो बघा.
A liquid film is formed over a frame ABCD as shown in figure. Wire CD can slide without friction. आणि विचारलं the mass to be hung from CD to keep it in equilibrium. बघा तुम्हाला विचारलं आहे की जो CD आहे, ही जी लेंथ, ही जी वायर दिली ना CD, ही स्लाइड होते, ही वायर स्लाइड होते. आणि तुम्हाला विचारलं किती मास लागेल की ही जी वायर इक्विलिब्रियमला असेल त्यावेळेस. मग किती मास लागणार आहे? ऑब्वियसली ज्यावेळेस या ही जी फ्रेम असेल, लिक्विड फिल्म असेल, याचं वेट डाऊनवर्डला आणि इक्वल अमाऊंट ऑफ सरफेस टेन्शन त्यावरती ॲक्ट झाला असेल. म्हणजे दोन्ही साईडला फोर्सेस काय पाहिजे? इक्वल पाहिजे. सो इथं म्हणतो मी फोर्स किंवा असं म्हणतो वेट ऑफ द लिक्विड फिल्म इज इक्वल टू असणार आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग वेट ऑफ द लिक्विड फिल्म किती असेल? mg इज इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन किती असणार आहे? T मल्टिप्लाय बाय 2L एवढा. म्हणजेच m इज इक्वल टू किती असणार आहे? T मल्टिप्लाय बाय 2L अपॉन G. ऑप्शन चेक करा. एवढं मास लागणार आहे म्हणजे 2TL अपॉन G. सो यू गेट युअर ऑप्शन B इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झाला? ओके, एकदम साधा आणि सोपा प्रॉब्लेम होता. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 7 आता आपण डाऊटला घेतोय. ॲक्च्युअल हा जो प्रॉब्लेम नंबर 7 आहे याची कन्सेप्टही मी घेणार आहे. ठीक आहे, आता ही कन्सेप्ट या प्रॉब्लेम सोबतच मी तुम्हाला क्लिअर करून देतो. सो प्रॉब्लेम नंबर 7 इज 2 small drops of mercury each of radius capital R collides to form a single large drop. आणि विचारलं द रेशो ऑफ टोटल सरफेस एनर्जीज बिफोर अँड आफ्टर चेंजेस. बघा रे, तर ही टोटल सरफेस एनर्जी काय असते ते पहिल्यांदा समजून घेऊ. कालच्या कन्सेप्टमध्ये, मागील झालेल्या कन्सेप्टमध्ये सरफेस एनर्जी फाईंड केली ती. सरफेस एनर्जी इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू टी मल्टिप्लाय बाय डेल्टा ए हा येऊन जातो. याच्या दोन स्पेशल केसेस होत्या. पहिली स्पेशल केस वर्क डन इन द फॉर्मेशन ऑफ ड्रॉप ऑफ स्मॉल रेडियस आर. मग समजा एक आता ही कन्सेप्ट कशी आहे ती तुम्हाला सांगतो की हे असे छोटेसे ड्रॉप्स. बघा एक लार्ज ड्रॉप कसा तयार होणार? लार्ज ड्रॉप कसा तयार होतो? फॉर एक्झाम्पल असे नंबर ऑफ स्मॉल ड्रॉप्स जर एकत्र आले, नंबर ऑफ स्मॉल ड्रॉप्स, तर या ठिकाणी एक लार्ज ड्रॉप तयार होतो. म्हणजे याची प्रत्येकाची रेडियस असते स्मॉल आर एवढी आणि या लार्ज ड्रॉपची रेडियस असणार आहे कॅपिटल आर. म्हणजेच हे जे व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉप इज इक्वल व्हॉल्यूम ऑफ असणार आहे बिग ड्रॉप्स. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. इथं किती ड्रॉप्स आले? n ड्रॉप्स आले आणि याचा मिळून एक बिग ड्रॉप तयार झाला, तो असेल 4/3 कॅपिटल आर क्यूब. 4/3 पाय 4/3 पाय कॅन्सल होऊन जातो. म्हणजे आर इज इक्वल टू असणार आहे n⁻1/3 मल्टिप्लाय बाय स्मॉल आर. हा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचा आहे, खूप महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मग आता इथे किती ड्रॉप्स आले? मी ड्रॉप्स विषयी बोलतोय. किती ड्रॉप्स आले? n ड्रॉप्स आले. मग काही वेळेस तुम्हाला n ची व्हॅल्यू 2 दिली असेल, 3 दिली असेल, ती टाकायची म्हणजे तुम्हाला कॅपिटल आर भेटत चालेल. आता हे झालं. त्यानंतर किती काम करावं लागलं? सो वर्क डन अगेन्स्ट सरफेस टेन्शन. ज्यावेळेस हा ड्रॉप फॉर्म झाला ना त्यावेळेस त्या सरफेस टेन्शनच्या अगेन्स्ट आपल्याला किती काम करावं लागलं? सो ते वर्क डन असेल. बघा इथं दिलं आहे तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन. सो वर्क डन इज इक्वल टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय चेंज इन एरिया. मग सरफेस टेन्शन किती आहे? टी एवढा आणि चेंज इन एरिया तो असणार आहे 4πr². सो तो फॉर्म्युला येऊन जातो 4πr² मल्टिप्लाय बाय टी. हे असेल स्मॉल आर दिला आहे म्हणून असणार आहे तो जे स्मॉल ड्रॉप्स आहे त्यांचे फॉर्मेशन होत असेल त्यावेळेस. आता इथं जर आलो ना या सेकंड केसमध्ये बघा वर्क डन सरफेस एनर्जी इन द फॉर्मेशन ऑफ सोप बबल. आता सोप बबलचं काय असतं? समजा ड्रॉपमध्ये तर माहिती आहे हा एक ड्रॉप असेल तर हा पूर्ण लिक्विडनं फिल असतो आणि याचा एकच सरफेस, हा एवढा एकच सरफेस ॲटमॉस्फिअरच्या म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो.
पण तेच जर आपण बबल जर घेतला तर ह्या बबलचे दोन सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये असतात, हा बाहेरचा एक आणि आतमधला एक. त्यामुळे इथं जे कॉन्टॅक्ट सरफेस आले ते सरफेस दोन आल्यामुळं हा जो फॉर्म्युला होऊन जातो तो फॉर्म्युला आता होऊन जाणार आहे 2 × 4 पाय r² × t, तो येऊन जातो 8 पाय r² × t. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कधी, ज्यावेळेस बघा दिलाय सोप बबल हॅज टू सरफेसेस, अशा पद्धतीचे हे दोन, एक आणि हा दोन, असे हे दोन सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यामुळे इथं सरफेस टेन्शन असणार आहे, म्हणजे दोन सरफेसवरती या ठिकाणी फोर्स ॲक्ट होतो. त्यामुळे इथं जो फॉर्म्युला असेल वर्क डन ऑफ दी सोप बबल, तो येऊन जातो 8 पाय r² × t एवढा. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सोप बबलसाठी घ्यायचा 8 पाय r² × t आणि ड्रॉपसाठी घ्यायचं तुम्हाला 4 पाय r² × t. या दोन स्पेशल केसेस आहे, या तुम्ही आपल्या नोट्समध्ये लिहू शकता. आता आपल्या प्रॉब्लेमकडे येऊ. आपल्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलं की दोन स्मॉल ड्रॉप्स आहे मर्क्युरीचे, हे दोन स्मॉल ड्रॉप्स आहे मर्क्युरीचे, ईच ऑफ रेडियस आहे या ठिकाणी स्मॉल r, आणि त्या ठिकाणी एक बिग ड्रॉप इथं फॉर्म झालाय, यांची रेडियस घेतो मी स्मॉल r, आणि एक कॅपिटल बिग ड्रॉप फॉर्म झाला त्याची रेडियस घेतो मी कॅपिटल r. व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉप इज इक्वल टू असणार आहे व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप. स्मॉल ड्रॉपचं व्हॉल्यूम किती असणार आहे 4/3 पाय स्मॉल r³. किती ड्रॉप्स आले n ड्रॉप आले, इज इक्वल टू मागचा जो फॉर्म्युला घेतला होता तोच 4/3 पाय कॅपिटल r³. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला येऊन जातो r इज इक्वल टू n⁻⁴ मल्टिप्लाय बाय स्मॉल r. म्हणजे r इज इक्वल टू, आता इथं n व्हॅल्यू दिलेली आहे 2 एवढी, म्हणजे 2⁻⁴ मल्टिप्लाय बाय किती असणार आहे स्मॉल r एवढा. हा फॉर्म्युला असेल. आणि या दोघांचा जर रेशो घेतला कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r इज इक्वल टू असणार आहे 2⁻⁴. आता ही जी कॅपिटल R असेल, ईच ऑफ रेडियस आहे स्मॉल r एवढी, म्हणजे ही झाली इनिशियल कंडिशन. स्मॉल रेडियस आहे स्मॉल ड्रॉपची आणि कॅपिटल रेडियस आहे, म्हणजे हे असेल ज्यावेळेस हे स्मॉल ड्रॉप्स फॉर्म झाले त्यावेळेस इनिशियल सरफेस एनर्जी, आणि लार्ज ड्रॉप फॉर्म झाला त्यावेळेसची असणार आहे फायनल सरफेस एनर्जी. म्हणजे इथं सिंपल घेणार इनिशियल सरफेस एनर्जी ऑफ अ लिक्विड ड्रॉप डिवायडेड बाय असणार आहे फायनल सरफेस एनर्जी ऑफ ड्रॉप. आता इनिशियल सरफेस एनर्जी मागचा फॉर्म्युला घेतला ना 4 पाय कॅपिटल r² मल्टिप्लाय बाय t डिवायडेड बाय इथं असणार आहे 4 पाय, इथं असेल स्मॉल r² मल्टिप्लाय बाय t एवढं. हो, इथं थोडंसं करेक्शन असणार आहे. ते करेक्शन म्हणजे ही जी रेडियस असेल ती इनिशियल रेडियस आपण स्मॉल r म्हणलेलो आहोत आणि फायनल रेडियसला आपण कॅपिटल R म्हणलेलो आहोत. आता काय करूया, व्हॅल्यू टाकून देऊया 4 पाय t अँड t गेट कॅन्सल, इथं असेल r² डिवायडेड बाय कॅपिटल R². मग आता r² डिवायडेड बाय कॅपिटल R², आपल्याकडे जे इक्वेशन आलं आहे तिथं इक्वेशन आपल्याला आहे हे, मग ते टाकून देऊ 2⁻⁻⁴ रेस टू किती असेल 2 असेल, म्हणजे ते आलं 2⁻²/3 बरोबर आहे. आणि त्यानंतर असे किती ड्रॉप्स एकत्र आलते, तर तिथे त्यांनी सांगितलंय बघा किती ड्रॉप्स एकत्र आलते 2 ड्रॉप्स. त्यामुळे याला मल्टिप्लाय असेल 2 आणि यालाही मल्टिप्लाय असणार आहे 2. आता इथं असेल 2⁻1 म्हणजे ते येऊन जातं 2 किती असेल 1/3. सो तुमचा रेशो असणार आहे 2⁻1/3/1. सो यू गेट ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. प्रॉब्लेम एकदम इझी होता. मी तुम्हाला समजून सांगितलं की व्हॉल्यूम कसं फाईंड करायचं. व्हॉल्यूमसाठीचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवणार. किती ड्रॉप्स एकत्र आले 2 ड्रॉप्स होते, त्यामुळे r इज इक्वल टू 2⁻1/3 मल्टिप्लाय बाय r असेल. त्यानंतर आपण साधा सोपा फॉर्म्युला घेतला इनिशियल सरफेस एनर्जी डिवायडेड बाय फायनल सरफेस एनर्जी. आता ड्रॉपसाठीची सरफेस एनर्जी असते ती सांगितली आहे 4 पाय r² मल्टिप्लाय बाय t ने, आणि बबलसाठीची सरफेस एनर्जी असते 8 पाय r² मल्टिप्लाय बाय t ने. बबलसाठी 2 सरफेसेस असतात,
त्यानंतर सिंपल काय केलं, दोन्ही यांचा रेशो घेतला. इनिशियल सरफेस एनर्जी डिवायडेड बाय असणारे फायनल सरफेस एनर्जी. इनिशियल सरफेस एनर्जी होती 4πr² मल्टिप्लाय बाय टी. इनिशियली किती ड्रॉप होते, 2 ड्रॉप होते, त्यामुळे इथं मल्टिप्लाय बाय 2 करणार. आणि फायनल 1 ड्रॉप फॉर्म झाला, त्यामुळे इथं मल्टिप्लाय बाय 1 करणार. आणि दोघांचा काय घ्या, सिंपल रेशो घ्या. रेशो घेतला तुम्हाला काय भेटेल, आन्सर भेटेल. आता या पुढील जे प्रॉब्लेम आहे हा 8 नंबरचा प्रॉब्लेम बघा. 8 नंबरचा प्रॉब्लेम नंबर 7च्या कन्सेप्टवरती तुम्हाला सॉल्व्ह होणार, तो ट्राय करा. त्यानंतर 10 नंबरचा प्रॉब्लेमही तुम्हाला त्याच कन्सेप्टवरती सुटेल, तो ट्राय करा. आणि 8 आणि 10चे सोल्युशन मला आज सेंड करा. ओके, यानंतर पुढील जे डाऊट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, थँक्यू.